लाल भोपळा बघून तोंड वाकडं करणारे थांबा जरा. ही घारी खाल्ल्यावर दोनदा मागणार आहात. आज बनवूया मस्त खुसखुशीत आणि आतून मऊलाल भोपळ्याच्या घाऱ्या. सर्वात प्रथम इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे. तर इथे अर्धा किलोचा भोपळा घेतलेला आहे. तो आता आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर लाल भोपळा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की यामध्ये विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असतं, ज्यामुळे दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. त्याचसोबत त्वचा निरोगी ठेवण्यास आणि चमक वाढवण्यास मदत करू शकतो. आणि विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे प्रतिकारशक्तीला आधार मिळतो. फायबर आणि पोटॅशियममुळे हृदयाच्या आरोग्यास मदत होऊ शकते. त्याचसोबत कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. तर हाडांसाठी पण याचा खूप फायदा आहे. यात काही प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे असतात. तर अशा प्रकारे भरपूर असे भोपळ्याचे फायदे आहेत. तुम्ही भोपळ्याची भाजी करून पण खाऊ शकता. आता जेवढा आपण भोपळा किसून घेतलेला आहे त्याच प्रमाणात आपल्याला गूळ किसून घ्यायचा आहे, किंवा इथे तुम्ही कट करून घेऊ शकता. त्यानंतर कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला किसलेला भोपळा आणि त्याचसोबत जो कट केलेला गूळ होता किंवा किसलेला गूळ होता तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर इथे गूळ मेल्ट झाल्यानंतर मी वेलची पावडर टाकलेली आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आता गूळ पूर्ण मेल्ट होईल तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता आपण घाऱ्याची तयारी करूयात. आता हे मिश्रण आपल्याला पसरट भांड्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे. तर कलत्याच्या साहाय्याने तुम्ही इथे पसरून घ्या. तर या मिश्रणामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ त्याचसोबत चिमूटभर मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करू नका आणि त्याचसोबत जास्त गव्हाच्या पिठाचा वापर करू नका. आता इथे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल त्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीच्या साहाय्याने तुम्हाला इथे घारी थापून घ्यायची आहे. तर इथे घारी थापून घेतल्यानंतर आपल्याला ती तेलामध्ये तळून घ्यायची आहे. तर काही लोक असेच घारी करतात आणि काही लोकांकडे मध्ये होल केला जातो. तर इथे मी मध्ये होल केलेला आहे. आणि आता आपल्याला ही घारी गरम तेलामध्ये तळून घ्यायची आहे. तर इथे तेल गरम झाल्यानंतर इथे मी घारी सोडून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला घारी मध्यम ते हाय फ्लेमवर तळून घ्यायची आहे. तर काही भागामध्ये याला भोपळ्याचे घारगे म्हटलं जातं. तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. तर इथे घारी आपली दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून होत आलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या घाऱ्या तळून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.